नमस्कार, माय चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिले होते HMIS रिपोर्ट हे कसे डाउनलोड करावे. आता आपण बघणार आहोत हे सबसेंटरचे रिपोर्ट आपण जे डाउनलोड केले आहेत ते आपण एकत्रीकरण कसे करावे. तर चला, मी एक फाईल तयार केलेली आहे ऑलरेडी सबसेंटरच्या नावाने. तर मला एप्रिल ते जानेवारीचे रिपोर्ट याच्यात पेस्ट करायचे आहेत. हे आपण बघू शकतात. इथे डेटा आयटम कोड, डेटा आयटम नेम, नंतर सबसेंटरचे नाव आहे तिथे आणि त्यानंतर पुढे दिली आहे त्याची टोटल. म्हणजे हे टोटल जेवढे पण सबसेंटर आहेत त्यांची आपल्याला इथे टोटल मिळणार आहे. तर चला, वेळ न दवडता आपण ते सगळे डेटा इथे फिल करून घेऊया. हे बघा, सगळ्यात पहिले इथे माझी डाउनलोडमध्ये आहे सबसेंटरची फाईल बुधगाव. तिला ओपन करून घेतो आहे. एनेबल एडिटिंग. त्यानंतर ते सगळ्यात शेवटी मी टोटल केलेली आहे याची, जे आपण HMIS रिपोर्ट आपण डाउनलोड केलेले आहे त्याची टोटल तिथेच करून घेतलेली आहे. आता ह्या डेटाला आपण कॉपी करायचे आहे Ctrl+C दाबून. नंतर आता बुधगावचा रिपोर्ट आहे तर इथे मी Ctrl+V करेल, किंवा अजून एक ऑप्शन आहे राईट क्लिक करून, माऊसने राईट क्लिक करून ही पेस्ट करून घ्यावी. सेम अशा प्रकारे इतर सबसेंटरचा पण डेटा आपण इथे फिल करून घेऊया. आता सबसेंटर गणपूर, त्याची टोटल घ्यायची आपल्याला. वेळ न दवडता थोडं स्पीडमध्ये करतो आहे मी. Ctrl+C, परत आता गणपूर इथे पेस्ट. इथे फाईल क्लोज करायची आहे. परत पुढचे सबसेंटर आहे घोडगाव. याची टोटल सिलेक्ट करून कॉपी करायची आहे. कॉपी. परत आता घोडगाव नाव इथे, तर आपण इथे पेस्ट करून घेऊया. त्यानंतर पुढचे आहे सबसेंटर हातेड बुद्रुक. हातेड बुद्रुकची इथे टोटल Ctrl+C, परत हातेड बुद्रुकचे इथे पेस्ट करून घेतले. याला मध्ये मध्ये सेव्ह करत राहावं लागेल, कारण की कधी कधी पॉवर कट इश्यू किंवा काही येऊ शकतं. त्यामुळे सेव्ह करत आहे म्हणजे आपला डेटा तो किंवा त्या स्टेपपर्यंत आपल्याला द्यायला सोपे जाते. परत पुढच्या सबसेंटर आहे हातेड खुर्द. तर खुर्दनंतर याची टोटल Ctrl+C, सॉरी खालचे एक विसरले मी. Ctrl+C नंतर हातेड खुर्द, त्यानंतर इथे पेस्ट. त्यानंतर पुढचे दोन सबसेंटर राहिले आहेत. दोन सबसेंटरला आता राहिलं आहे वडोदा. त्यानंतर एनेबल एडिटिंग. त्यानंतर ही टोटल याची हिला Ctrl+C नंतर त्या वडोदा सबसेंटरची वडोदामध्ये ही झाली कॉपी पेस्ट. त्यानंतर शेवटचे सबसेंटर आहे आपलं वाडकी. त्यानंतर याची टोटल Ctrl+C. आता इथे वाडकी. त्यानंतर आपण इथे बघू शकता इथे ऑटोमॅटिक ही टोटल आलेली आहे. तर ही टोटल येण्यासाठी बऱ्याच जणांना जमत नसेल तर मी दाखवू शकतो. आता बघा, आपल्या कीबोर्डवर जिथे बॅकस्पेसचे बटन आहे त्या बाजूला प्लस आणि इक्वल टूचे साईन आहे, आणि प्लस शिफ्ट की आहे. शिफ्ट की प्लस इक्वल टू साईन, सॉरी, किंवा डायरेक्ट तुम्ही इक्वल टू साईन डायरेक्ट दाबू शकतात बॅकस्पेसच्या बाजूला. शिफ्ट नाही पण दाबले तरी चालते. त्यानंतर एक सेल मी सिलेक्ट करते, प्लस त्याचे प्लसचे बटन दाबून मी त्याला ॲड करत जातो आहे. प्लस 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 प्लस, त्यानंतर एंटर. ही एक झाली पद्धत, किंवा अजून एक सोप्या पद्धतीने करू शकता आपण. एक साईड फक्त टोटल कॉलमच्या इथे क्लिक करायचे आहे. नंतर होम बटन आहे आपलं. होम बटन नंतर या इथे ऑटो सम ऑप्शन आहे. ऑटो सम ऑप्शनला क्लिक करायचे आहे आणि एंटर म्हणायचे आहे. या पद्धतीने आपण याची टोटल करू शकतात.
तर अशा प्रकारे आपला हा सबसेंटरचा HMIS रिपोर्ट पूर्णपणे आपण इथे ॲड केलेला आहे आणि त्याची टोटल इथे शो केलेली आहे. त्यानंतर आपण याची प्रिंट काढून आपल्या रजिस्टरला मेंटेन करू शकतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.